मॉर्निंग. सकाळचे 6 वाजलेले आणि मी बघा चहा ठेवलेले आणि हे गरम पाणी खूप ताण लागते मला उठल्या उठल्या नाही का. आणि बघा सकाळच्या टिफिनसाठी माझं चाललं होतं शापूचा प्लॅनिंग. तर शापूची भाजी मी रात्रीच निवडून वगैरे ठेवले होते बरं का. तुम्हाला तर माहिती आहे फ्रीज नाही आहे, त्यामुळं मी निवडून प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवले होते. आणि चहा झाला, त्याच्यानंतर दीदीला चहा दिला. मी दीदी पीत होती चहा, कारण तिला शाळेत जायचं होतं. 6:30 वाजले होते, तेव्हा आंघोळ वगैरे झाली होती. त्याच्यानंतर म्हटलं मी पण नाही का गोळी खावं, कारण गोळी खाल्ल्याशिवाय मला काहीच कळत म्हणजे पाणी चहा वगैरे पिता येत नाही त्यामुळं. आणि तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे माझी पद्धत आहे, तुम्हाला शापूची भाजी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ला असाल, पण माझ्या पद्धतीने पण कधीतरी करून पहा आणि खावा वाटलंच तर खूप छान होती भाजी. खाल्ल्यावर मला कमेंटमध्ये सांगा. बघा शेपूची भाजी जाणं फक्त मी लसूण, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकते. कधी कधी तर मी ना शेंगदाण्याचं कूट पण नाही टाकत, फक्त लसूण आणि मीठ टाकत असते. खूप छान भाजी होती. आणि आता शेंगदाण्याचं कूट आठवलं मला आहे म्हणून, कारण मी काल आहे ना वांग्याची भाजी केली होती ना, तर थोडं टाकलं होतं कूट आणि थोडं राहिलं होतं तर होतं. हे 2 चमचा दाखवते मी ॲक्च्युली, पण मी अजून 2 चमचे टाकलेलं आहे. ते काय व्हिडिओ नाही मी एवढं व्हिडिओ घेतला. तर टोटल 4 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकले आणि लसूण टाकले आणि मीठ, बस. अशी भाजी करून खावा तुम्ही. ज्याला चव नसेल तोंडाला किंवा कोण आजारी असेल त्यांच्यासाठी तर स्पेशल. आणि हे बघा डब्यासाठी मी चपाती बनवले, बारके बारके छोटे छोटे. दीदीला पातळ चपात्या वाटतात. कसा वाटला आजचा व्हिडिओ?